आमची मागणी एकदम छोटी आहे की आम्हाला न्याय मिळावा। सर्वसामान्य माणसाच्या विरोधात हे जे आज हल्ला झालाय, या लोकांनी ज्या पद्धतीने मारहाण केलेली, त्यातनं होणारा त्रास तुम्हाला प्रत्येकाने सांगितलाय। पण आज जर हा न्याय नाही मिळाला तर एक सर्वसामान्य जनतेचा हार होणार आहे याच्यामध्ये। आणि दुसरी बात अशी आहे की जे माझे मिस्टर आहे, माझे वडील आहेत, यांचे पूर्ण फुटेजमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत। त्यामुळे आमची फक्त पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे का तुम्ही कुठलाच पक्षपात न करता किंवा जे म्हणजे त्यांच्यावर कुठला दबाव असेल ना तर त्याची त्यांनी हे पूर्तता न करता आम्हाला न्याय मिळवून द्यावा। नाही, पोलिसांवर पूर्णपणे विश्वास आहे। त्यामुळे आम्ही कुठल्याही पद्धतीचा कायदा हातात न घेता कायदेशीररित्या याच्यावर जी पण प्रक्रिया आहे ती करण्याचा निर्णय घेऊन आज हे आंदोलन करून त्यांना निवेदन दिलेलं आहे। न्याय मिळावा सर, एवढीच मागणी आहे। त्या गुन्हेगारांना अटक व्हावी, त्यांना कुठल्याही पद्धतीची त्यांना सवलत दिली जाऊ नये यामध्ये। आज माझं स्वप्न आहे, उद्या जनतेचं स्वप्न राहील, त्यांनी कुठे जायचं? डॉक्टरांनी सिंपल सर्टिफिकेट दिलेलं आहे, पण आज 7 दिवस झाले माझ्या मिस्टरांवर उपचार चालू आहेत आणि या उपचारानंतर देखील त्यांना चक्कर वगैरे येते। हे म्हणजे मोडतोड झाली की मग रिव्हिअर सर्टिफिकेट मिळणार, उलटी झाली की रिव्हिअर सर्टिफिकेट मिळणार। माणसाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला पण जीव गेला नाही, मग रिव्हिअर मिळत नाही। मग यामध्ये म्हणजे आम्ही करायचं काय? डॉक्टरांनी सिंपल दिली, आपल्याला कायद्याची भाषा कळत नाही सर। त्या हिशोबाने आमचं फक्त एकच म्हणणं आहे, पोलीस प्रशासनाने योग्य तो कलम लावा, योग्य तो न्याय आम्हाला मिळवून द्या। जे पण आहे ते फुटेजमध्ये सगळ्यांच्या समोर आहे, आम्ही तोंडाने काहीच सांगत नाही। त्यांच्या सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलीस निरीक्षक ताब्यात घेतलेल्या आहेत, त्यांनी त्या बघाव्या, खरं खोटं करून आम्हाला योग्य ते न्याय मिळवून द्यावा, बस एवढीच आमची अपेक्षा आहे। माझ्या मुलाला पूर्ण मुक्का मारलेला आहे त्या लोकांनी, डोक्यात मारलेले, त्याच्या मेंदूवर सूज झालेली आहे, त्याला उभं राहिलं तरी चक्कर येत आहे। आम्ही समाधानी नाही म्हणून तर आम्ही मोर्चा घेऊन आलोय आज त्यांनी जो शब्द दिला त्यावर आम्ही समाधानापेक्षा विश्वास दाखवतो की ते आम्हाला न्याय मिळवून देते। हे गळा दाबून धरला गेला सर, पण तो गळा श्वास अडकायच्या आत सोडून दिला। मग आता मर्डर केस नाही ना झाली, मग तुम्ही मर्डर केस कधी दर्ज करणार? ज्यावेळेस त्या माणसाचा जीव गेला असता त्यावेळेस। हे असं नाही व्हायला पाहिजे। आज माझ्या मुलाचा हाफ मर्डर करून सुद्धा ते पोलीस प्रशासन करत नाही, जागा नाही होते, आम्ही कोणाला न्याय मागायचा? सचिन धुमाळ या व्यक्तीने त्यांना तिथून ओढत नेऊन त्यांचा गळा दाबून धरला व बाकीच्या लोकांना मारण्यासाठी प्रवृत्त केलं। विष्णू मोईरकरनी त्यांच्या टॉयलेटच्या जागेवर मारहाण केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण केलेली आहे। त्यांना वॉशरूमला गेल्यानंतर पोटामध्ये भयंकर वेदना होतात, कळ निघून येते। मग या सगळ्या गोष्टी आज हा सगळा खेळ आहे सर। न्याय मिळणार आहे, उद्या जे काही होईल ते आम्हाला माहित नाही, पण आज जर माझा नवरा दगावला असता, उद्या त्यांच्यावर काही मानसिकरित्या काही बदल झाला, आम्ही हे सगळं कोणाला सांगायचं? हे आज चालू आहे। आज तुम्ही सगळे उभे तोपर्यंत आम्ही हे सगळं बोलतोय, पण उद्या जर या सगळ्या गुंडांवर कारवाई नाही झाली आणि माझ्या मिस्टरांना जर हॉस्पिटलाइज व्हायला लागलं कोणत्या कारणामुळे, याची जबाबदारी कोण घेणार आहे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सर। स्टेटस ना सर, यांचा एक ग्रुप आहे, जिम ट्रेडिंग का जिम रायडिंग काहीतरी ग्रुप आहे, रायडिंग बाईक ग्रुप म्हणून। त्याची आपल्याला फुटेज मिळाली, त्या ग्रुपची व्हिडिओ फुटेज मिळाली। त्यामध्ये आकाश पोखरकर, मंगेश मिसाळ, प्रसाद अण्णा असे 2-3 नावं त्या स्टेटसला येत आहेत। त्याच्यामध्ये ते आकाश पोखरकर म्हणतोय, मंगूभाई तुला जिमची गरज नाही आता। तो मंगेश मिसाळ मालपाणी हेल्थ क्लबला जिमला जातो, तर त्यांनी सांगितलं तुला काय जिमची गरज नाही भाऊ, हात दुखेल ना तुझे। आणि त्यानंतर मंगेश मिसाळ त्यांनी ग्रुपचे बरेच मेसेज डिलीट केल्यानंतर ती फुटेज आपल्याकडे आली। त्यानंतर त्यांनी टाकलं का अरे बरं झालं सचिन भाऊवर हात उचलला, वाचला तो, नाही तर त्याचा मी डेथ केला असता। प्रसाद अण्णांनी सांगितलंय का तुम्ही मंगेश भाऊ बरं झालं, अच्छा हुआ तूने सिर्फ उसको मारा, नाही तो उसका तो मुंडी काट के तू फुटबॉल खेळता। ही जी भाषा आहे ना सर, ही आम्हाला भविष्यात पण खूप त्रासदायक आहे। ही गुंडा प्रवृत्ती ना, आज माझ्या 2 मुली, मी आणि माझे मिस्टर, आम्ही 4 जण इथे, ठीक आहे। आज हे सगळं झालं, लोकांचे सीसीटीव्ही फुटेज होते, व्हिडिओ मिळाले, उद्या भविष्यात काही होऊ शकतं। आणि माझं अजून एक अशी विनंती आहे का जर आमच्या जीविताला, माझ्या वडिलांना, आमच्या कुटुंबियाच्या कोणाच्याही जीविताला काही झालं ना,
सर्वस्वी जबाबदारी यांना धरावं सर, ही आमची कळकळीची विनंती. कारण हे जे बोलणं आहे यातनं यांचा मर्डरचा कट होता, प्लॅन होता, फक्त तो त्यांनी त्या स्टेज पर्यंत नेला नाही, कुठली कारवाई होऊ नये म्हणून. हे ट्रेन आहेत, हे लोकांना सगळं माहिती आहे सर, हे ट्रेन झालेले आहेत त्याच्यामध्ये का कितीपर्यंत आपण मारल्यानंतर काय होऊ शकतं. आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या गोष्टी कळत नाही. आम्ही जाऊन फक्त केला, कागद गोळे केले आणि आज कायदेशीर रितसर न्यायासाठी इथं आलेलो आहे. बजाज शोरूम वाल्यांना कडक कायद्याने बजाज शोरूम वाल्यांनी सुद्धा याची पूर्णपणे दखल घ्यायला पाहिजे नाही. चेतक कंपनीने किंवा बजाज कंपनीने याच्यावरती रितसर कारवाई करून ह्या शोरूमला टाळा लावला पाहिजे. कारण इथं ही झालेली मारहाण पहिली नाहीये सर, आपण पुढे आलेलो, आपण पहिले आमच्यासारखीच भीती असणारे अनेक लोक आहेत ज्यांना मारहाण, यांची प्लॅटिना गाडी असो किंवा कोणती गाडी असो. आज आपण कमेंट्स वाचतात, सोशल मीडियावर न्यूज केल्यानंतर लोक कमेंट्स करतात. प्रत्येकाच्या बोलण्यात एकच आहे का हे लोकांचे शब्द आहे की हा माणूस या माणसाला खूप माज आहे, यांनी आम्हाला मारहाण केलेली, यांनी आम्हाला सेवा दिलेली नाही. या सगळ्या गोष्टींचा प्रशासन असू दे किंवा सरकार असू दे काही विचार करणार आहे की नाही याच्यानुसार विचार करून आम्हाला त्यांनी न्याय मिळवून द्यावा. आमची एवढी सर्वसाधारण आता आम्ही दोघी सासू सुना न्याय मागतोय. आमच्या मागे सगळी जनता उभी आहे म्हणून आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, एवढीच आमची विनंती. आमची मागणी दुसरी काहीच नाही. माझ्या मुलाला न्याय मिळावा. ज्या गुंडांनी मारहाण केली त्या गुंडांना पकडून त्यांना कठोरच्या कठोर कारवाई द्यावा, एवढीच माझी आईची इच्छा आहे आणि तळमळीची विनंती प्रशासनाला. एवढंच. काय परिस्थिती आहे? माझ्या मुलाला जेवण सुद्धा करायला येत नाहीये, उभं राहिलं तर चक्कर येते, गिळायला नाही येते. एका आईने कुणाकडे पाहायचं? कोण आरोपी आहे? सुनील पडवळकर, सचिन पडवळ पल्लोड, पलोड, सचिन धुमाळ, सचिन धुमाळ, विष्णू मोहिरकर, अजय धारणकर, विजय वर्तल्ले. ह्या गुंडांना कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांना कठोरच्या कठोर शिक्षा झाली पाहिजे, एवढीच माझी आईची इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी, एवढीच मी पोलीस प्रशासनाकडे मागणी मागते.